जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, 95% अनुदानावर छतावरील सोलर. नेमकं 95% अनुदान म्हणजे किती? राज्यामध्ये 1 किलोवॅट पेक्षा जास्त सोलर घ्यायचं असेल तर किती अनुदान मिळतं? त्याच्यासाठी कोणती योजना आहे? या योजनेच्या अंतर्गत कोणत्या प्रवर्गासाठी किती अनुदान मिळतं? याचबरोबर राज्यामध्ये कोणत्या कोणत्या सोलरच्या योजना राबवल्या जातात? याच्यासाठी अर्ज कुठं केला जातो? अटी, शर्ती, पात्रतेचे निकष काय आहेत? कागदपत्र काय लागतात? या सर्वांच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, काही लाभार्थ्यांना सोलरच्या पेमेंटसाठीचे मेसेज यायला सुरू झालेले आहेत. कोणाला 2,500 रुपये भरायला सांगितलं जात आहे, कोणाला 5,000 रुपये भरायला सांगितलं जात आहे, तर कोणाला 10,000 रुपये भरायला सांगितलं जाते. मग नेमकं याच्यामध्ये वेगवेगळी रक्कम काय येते, हा देखील प्रश्न सातत्यानं विचारला जातोय. आणि या अनुषंगानं सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, राज्यामध्ये 5 लाख घरावरील छतावरील सोलर देण्यासाठी एक योजना आणण्यात आलेली आहे, स्मार्ट योजना. ज्याच्या अंतर्गत जे काही दारिद्र्य रेषेखाली लाभार्थी येतं, अशा लाभार्थ्यांचा 100 युनिट पेक्षा कमी वापर असेल तर त्या लाभार्थ्यांना 95% अनुदान दिलं जाणार आहे. अर्थात 50,000 रुपये या योजनेच्या अंतर्गत एक प्रोजेक्ट कॉस्ट प्रकल्प खर्च मर्यादा निश्चित करून याच्या अंतर्गत 47,500 रुपये सरकारी अनुदान असेल, तर त्या लाभार्थ्याला 2,500 रुपयाचं अनुदान, जी काही रक्कम असेल ते आपला अर्ज मंजूर झाल्यानंतर भरणा म्हणून करावे लागणार आहे. अर्थात त्या लाभार्थ्याला फक्त आणि फक्त 5% रक्कम आपली याच्यामध्ये भरायची आहे. आता याच्यामध्ये सोलरची किंमत जर त्या वेंडरच्या माध्यमातून 60,000 रुपये सांगितली, तर वरची 10,000 रुपयाची अतिरिक्त रक्कम ही त्या लाभार्थ्यांनाच द्यावी लागते. 70,000 सांगितली तरी 20,000 द्यावीच लागते. परंतु सरकारी नियमानुसार प्रोजेक्ट कॉस्टनुसार 50,000 रुपयाची जी रक्कम आहे त्यातील 47,500 रुपये अनुदान म्हणून मिळतं. तर 2,500 रुपयाची रक्कम ही त्या लाभार्थ्याला आपला सोयीसमन भरावी लागते. जर तो लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील नसेल, SC ST प्रवर्गातील असेल, तर अशा अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना 45,000 रुपयाचं अनुदान मिळतं. 5,000 रुपयाची रक्कम ही आपला सोयीस्सा म्हणून भरावी लागते. अर्ज मंजूर झाल्याबरोबर 5,000चा सोयीस्सा त्या लाभार्थ्याला भरावा लागतो. याच्या व्यतिरिक्त जे काही जनरल प्रवर्गातील लाभार्थी असतील, ज्यांचा 100 युनिट पेक्षा कमी वापर आहे, अशा लाभार्थ्यांना याच्या अंतर्गत 40,000 रुपयाचं अनुदान दिलं जातं आणि 10,000 रुपये हा सोयीस्सा म्हणून भरावा लागतो. अर्थात 80% पर्यंत अनुदान दिलं जातं. याच्यामध्ये 1 किलोवॅट पर्यंतच सोलर दिला जातो आणि तोही PM सूर्यघर योजनेच्या अंतर्गत दिला जातो. मग PM सूर्यघर योजनेअंतर्गत 1 किलोवॅट सोलरसाठी केंद्र शासनाची 30,000 रुपयाची सबसिडी आहे. त्याच्यामध्ये जनरल प्रवर्गातील लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून 10,000 रुपये, SC ST प्रवर्गातील लाभार्थ्यांना 15,000 रुपये आणि दारिद्र्य रेषेखालील सर्व प्रवर्गातील जे काही लाभार्थी असतील, ज्यांचा 100 युनिट पेक्षा कमी वापर आहे, अशा लाभार्थ्यांना राज्य शासनाचे 17,500 रुपये, असे एकूण 40,000, 45,000 आणि 47,500 रुपये एवढं अनुदान दिलं जातं. याच्यामध्ये जर घरकुल लाभार्थी असेल तर घरकुल लाभार्थ्याला 30,000 रुपये केंद्र सरकारचे आणि 15,000 रुपये राज्य सरकारचे, असं 45,000 रुपयाचं अनुदान दिलं जातं. तर एकंदरीत काय, तर 1 किलोवॅट सोलर लावण्यासाठी लाभार्थ्यांना 40,000 पासून 47,500 रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं आणि वरची जी काही रक्कम असेल ती लाभार्थ्याला भरावी लागते. आता या योजनेच्या अंतर्गत फक्त आणि फक्त 1 किलोवॅट पर्यंत सोलर दिला जातो. मग आता 1 किलोवॅट पेक्षा जास्त जर सोलर घ्यायचं असेल तर काय, तर याच्यासाठी केंद्र शासनाची PM सूर्यघर योजना राबवली जाते, ज्याच्या अंतर्गत 1 किलोवॅट, 2 किलोवॅट आणि 3 किलोवॅट या 3 किलोवॅट पर्यंतची सबसिडी त्याच्या अंतर्गत दिली जाते. 1 किलोवॅटसाठी 30,000 रुपयाचं अनुदान दिलं जातं, 2 किलोवॅटसाठी 60,000 रुपयाचं अनुदान दिलं जातं, तर तिसऱ्या किलोवॅटसाठी मात्र फक्त 18,000 रुपये अर्थात 78,000 रुपयाचं अनुदान दिलं जातं. मग आता जर नॉर्मल एखादा जर नागरिक असेल, जो साधारणपणे 300 युनिट पर्यंत वीज वापरणारा, तर त्या नागरिकाला 1 किलोवॅट सोलर हा खूप जास्त आहे. त्याच्यामुळे PM सूर्यघर योजनेच्या अंतर्गत जरी अर्ज केला तरी 30,000 रुपयापर्यंत सबसिडी आहे आणि तो लाभार्थी जरी राज्य शासनाच्या स्मार्ट योजनेअंतर्गत पात्र झाला, ज्याचा 100 युनिट पेक्षा कमी वापर आहे, त्याला सुद्धा 1 किलोवॅटसाठी ही 40,000, 45,000, 47,500ची सबसिडी दिली जाते. आता याच्यासाठी अटी काय आहेत, तर स्मार्ट योजनेअंतर्गत तुमचा वापर हा 100 युनिट पेक्षा कमी असावा. 100 युनिट पेक्षा जास्त वापर असेल तर तुम्ही PM सूर्यघर योजनेअंतर्गत पात्र आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला 30,000 रुपये प्रति किलोवॅट सबसिडी मिळते. आणि जर तुमचा वापर जास्त असेल तर तुम्हाला 2 किलोवॅट पर्यंत सुद्धा सोलर तुम्ही घेऊ शकता. आता याच्यामध्ये 100 युनिट पेक्षा कमी वापर असणारे दारिद्र्य रेषेखालील असेल तर दारिद्र्य रेषेचं तुम्हाला ते जे काही दाखला असेल, प्रमाणपत्र असेल ते लागणार आहे. तुम्ही जर SC ST अंतर्गत असाल तर तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र लागणार आहे. आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की तुम्ही ज्या
मीटरसाठी मीटरवरती अर्ज करत आहात त्या मीटरशी तो आधार लिंक असावा, त्याचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी लिंक असावा. आता याच्या अंतर्गत वेगवेगळे व्हेंडर आहेत, व्हेंडरच्या वेगवेगळ्या किमती सांगितल्या जातात, परंतु जी काही बेंचमार्क कॉस्ट असते ती मात्र 50,000 रुपये प्रति किलोवॅट एवढी या योजनेअंतर्गत निश्चित करण्यात आलेली आहे. आता याच्या अंतर्गत कागदपत्र देत असताना तुम्हाला शेवटच्या 3 महिन्याचं विजेचं बिल हे द्यावं लागतं. घरकुलाच्या बाबतीत ते लागत नाही. याच्यासाठी एक फेसिबिलिटी रिपोर्ट येतो. तुम्ही अर्ज केल्याबरोबर तुमचा सोलर लावण्याच्या पूर्वी तुमचे जे काही महावितरण किंवा इतर जे काही लाईट देणारी जी यंत्रणा असेल त्याच्या माध्यमातून एक फेसिबिलिटी रिपोर्ट दिला जातो. तो ऑनलाईन सबमिट केला जातो आणि याची जी काही सबसिडी ती सबसिडी पूर्णपणे प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट केल्यानंतरच त्या व्हेंडरला डायरेक्टली जमा केली जाते. त्याच्यामुळे तुम्हाला फक्त तुमचा जो काही खर्च आहे तो खर्च आणि जर व्हेंडरच्या माध्यमातून अतिरिक्त रक्कम मागितली तर ती रक्कम फक्त त्या ठिकाणी भरावी लागते. आता याच्यासाठी स्मार्टसाठी जर आपण पाहिलं तर स्मार्टसाठी राज्य शासनाचं सेपरेट पोर्टल आहे. portal.maha.discom.in/ismart याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आणि याच्यावरती अर्ज कसा करायचा याच्याबद्दल आपण यापूर्वी एक सविस्तर व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे. आता याच्यावरती अर्ज करत असताना तुम्हाला तुमचा मीटर नंबर जो असेल, जे कनेक्शन नंबर असेल, ग्राहक नंबर, तो टाकून या ठिकाणी शोधा करून पुढे जायचंय आणि त्याच्यावरती आधार, मोबाईल नंबर आणि मेल आयडी हे लिंक असलेले त्याच्यानंतरच तुम्हाला ते पुढे जाता येणार आहे. आता ज्यांनी कोणी ऑलरेडी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पोर्टलवरती अर्ज केलेले आहेत तर त्यांचे अर्ज सुद्धा याच्यामध्ये रिडायरेक्ट केले जाणार आहेत जर ते पात्रतेच्या कक्षेमध्ये असतील तर. आता बरेच जण म्हणतील मग सेंट्रल गव्हर्नमेंटचं पोर्टल काय आणि त्याच्यासाठी काय. जर तुम्ही या स्मार्टमध्ये लाभार्थी म्हणून पात्र नसाल, तुमचा 100 युनिटच्या खाली वापर वगैरे नसेल, तुम्ही जर पीएम सूर्यघर योजनेच्या अंतर्गत जात असाल तर तुम्ही डायरेक्टली पीएम सूर्यघर योजनेच्या पोर्टलवरती सुद्धा अर्ज करू शकता. आता पीएम सूर्यघर योजनेचा अर्ज कसा करायचा याच्याबद्दल आपण व्हिडिओ बनवलेला आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता. त्याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. pmsuryaghar.gov.in नावाचं याचं एक पोर्टल आहे. या पोर्टलवरती सुद्धा तुम्ही जर पूर्वी अर्ज केलेला असेल तर स्टेटस चेक करू शकता. तुम्हाला जर या ठिकाणी नवीन अर्ज करायचा असेल तर नवीन अर्ज करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला लॉग इन करण्यासाठी जे ऑप्शन दिलेली आहे ज्याच्यामध्ये कंझ्युमर लॉग इन मधून तुम्हाला हे लॉग इन करायचे. लॉग इन करण्यासाठी विचारल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला पुढे व्हेरीफाय करताना जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर त्याच्याबद्दलची माहिती दाखवली जाईल आणि नसेल तर तो अर्ज तुम्हाला पुढे सबमिट करण्यासाठीच्या प्रक्रिया ज्या काय आहेत एक एक स्टेप त्या पार पाडल्या जातील. याच्यामध्ये तुम्हाला व्हेंडर निवडणं आहे, त्याचं पुन्हा रूफटॉप सोलरचे इन्स्टॉलेशन करणं आहे आणि त्याच्या पुढच्या ज्या काही प्रक्रिया त्या प्रक्रिया पार पाडल्या जातात. तर अशा प्रकारे 95%, 90%, 80% अशा अनुदानावरती याचबरोबर फक्त 1 किलोवॅटसाठी 30,000 रुपये अनुदानावरती सुद्धा सोलर दिला जातो आणि लाखोच्या संख्येमध्ये सोलर लागतायत आणि सोलर ही सध्या आणि काळाची गरज आहे. त्याच्यामुळे अद्याप ही योजना सुरू आहे, परंतु लक्षांक खूप कमी आहेत. आता त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर आणखीन बरेच सारे अर्ज या स्मार्टच्या अंतर्गत येणं प्रतीक्षित आहे. त्याच्या अंतर्गत बरेच सारे लाभार्थी आणखीन पात्र होऊ शकतात आणि पीएम सूर्यघर योजनेमध्ये पात्र होऊ शकतात. अद्याप जर आपण अर्ज केलेला नसेल तर अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि ज्यांना कोणाला आता पेमेंटसाठी जे मेसेज येत आहे त्यांनी पेमेंट करून पुढच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकता. धन्यवाद.